आजीच्या हातची जादू। नमस्कार मंडळी, आजीच्या हातची जादू या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण करणार आहोत चमचमीत धाबा स्टाईल अख्खा मसूर। तर चला करायला घेऊया। अख्खा मसूर करण्यासाठी आपण बघा हे अख्खा मसूर घेतलेला आहे। रात्रभर भिजत ठेवलेले होते आणि चांगले भिजलेले आहे। त्यानंतर आपण 2 मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत, हिंग घेतलेला आहे, कढीपत्ता आणि कोथिंबीर घेतलेली आहे, आलं आणि लसूण घेतलेला आहे, मीठ घेतलेले आहे, 1 टोमॅटो घेतलेला आहे, तेल घेतलेला आहे आणि मसाल्यांमध्ये आपण घालणार आहोत आगरी मसाला, राई, जिरं, हळद, गरम मसाला आणि लाल काश्मीरी पावडर। आणि त्यासोबत आपण ना या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत। तर चला आता करायला घेऊया। चला आता आपलं तेल पण ना एका बाजूला तापलेलंच आहे। आता आपण त्यात घालूया राई, जिरं, हे छान तडतडू दे। आता ना आपण त्यात घालूया 2 कांदे आणि त्यासोबतच आपण घालणार आहोत कढीपत्ता। आता हे छान परतवूया। आता आपण त्यात घालूया 1 टोमॅटो, हे परतवून घेऊया। आणि सगळ्यात आधी नेहमीप्रमाणे आपण कांदा आणि टोमॅटो शिजवून घेऊया। चला आता आपण ना झाकण काढून बघूया। पहा कांदा आणि टोमॅटो चांगला शिजलेला आहे। आता आपण काय करूया, मध्ये आलं लसूण घालूया। हे आलं लसूण आम्ही कुटून घेतलेलं आहे, मगाशी अख्खं दाखवलं तुम्हाला। हे परतवून घेऊया। आणि बरं अख्खा मसूर करताना ना आपण गरम पाणी करत ठेवलेलं आहे, तर आपण गरम पाणीच यूज करणार आहोत। आता आपण त्यात घालूया मसाले। सर्वात आधी आगरी मसाला 2 चमचे, त्यानंतर घालूया 1 चमचा लाल काश्मीरी पावडर, 1 चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला। आता हे परतवून घेऊया। आता आपण यात घालूया अख्खा मसूर। आता हे छान परतवून घेऊया। बरं हे परतवून घेतल्यानंतर आपण ना हे 5 मिनिटं तरी गॅस लो करून मंद आचेवर आपण वाफेवर ठेवणार आहोत आणि नंतर आपण गरम पाणी यामध्ये घालणार आहोत। तर आधी आपण झाकण देऊन पहिला वाफेवर ठेवून देऊया। झाकण काढूया। आपले 5 मिनिटं झालेले आहेत, छान वाफळलेली आहे आपली भाजी। आता आपण त्यात घालूया गरम पाणी। आम्ही 1 ग्लास भरून गरम पाणी घेतलेलं आहे। जशी आपल्या भाजीची क्वांटिटी असेल त्याप्रमाणे घ्या। आता आपण पुन्हा झाकण देऊया। तर झाकण तर आपण दिलेलं आहे। आता मीडियम आच ठेवायची आहे, मध्यम आचेवर आपण 10 मिनिटं ही भाजी शिजवून घेऊया। आता ना आपण झाकण काढूया। बघा छान उकळी आलेली आहे। आता ना आपण यामध्ये घालूया सुक्या खोबऱ्याचं वाटण। मगाशी सांगायचं राहिलं, पण आपण सुक्या खोबऱ्याचं वाटण घालतोय। जर सुक्या खोबऱ्याचं वाटण नसेल तर तुम्ही ओलं खोबरं खवणलेलं घातलं ना तरीसुद्धा चालेल। आता हे मिक्स करूया। ऑलमोस्ट आपली भाजी झालेली आहे। आता यात घालूया आपण चवीपुरतं मीठ। आता हे मिक्स करूया। आता त्यात घालूया थोडी कोथिंबीर आणि
5 मिनटं आपण झाकण मारून मीडियम आचवर ठेवूया। तुम्ही पाहू शकता आपली भाजी तयार झालेली आहे अख्ख्या मसूरची। आता आपण ना ही काढून घेऊया। चला आता आपण काय करूया, याला द्यायची आहे वरतून आपल्याला फोडणी। एकदा काय फोडणी आपण दिली ना मग एकदम ढाबा स्टाईल अख्खा मसूर ती होऊन जाईल। आता आपण घालूया त्यात थोडं तेल। तेल जरा गरम होऊ दे। आता आपण त्यात घालूया लसूण आणि लाल मिरच्या, सोबत घालूया हिंग। बघा काय सुगंध सुटलाय फोडणीचा, खूप भारी होते। नक्की अशा प्रकारे तुम्ही ट्राय करा। आता वरतून घालूया कोथिंबीर। आता ही फोडणी तयार आहे। आता आपण ही आपल्या अख्ख्या मसूरमध्ये घालून घेऊया आणि पहा आपली भाजी तयार झाली। आपला अख्खा मसूर तर तयार आहे। ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा। अगदी ढाब्यावर गेल्यावर खाल्ल्यासारखं एक फिलिंग येईल। मग नक्की ट्राय करा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार आणि आपण पुन्हा भेटूया एक नवीन रेसिपी घेऊन आजीच्या हातची जादूमध्ये। बाय।